काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेत आहेत। 2 दिवसांपासून गप्प असलेले एकनाथ शिंदे आज दुपारी 3 वाजता नेमकं काय बोलणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष असेल। अमित शहांच्या फोन नंतर एकनाथ शिंदे हे ॲक्शन मोडवरती आलेले आहेत का, असाही सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका मांडणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। आणि या संदर्भातले अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर आणि त्यासोबतच अक्षय भाटकर सध्या आपल्या सोबत आहे। सुरुवातीला जाऊयात गणेशकडे। गणेश, अमित शहा यांचा फोन झाला आणि त्यानंतर एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवरती आलेत का? दुपारी 3 वाजता नेमकी काय भूमिका मांडू शकतात? अमोल, एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर केली गेली आहे असं कळतंय। आता ती नाराजी नव्हती हे तर वारंवार त्यांचे नेते म्हणतात। एकनाथ शिंदे देखील तेच बोलतील। मात्र 2 दिवस एकनाथ शिंदेंनी कोणताच कार्यक्रम घेतला नाही, कोणालाही भेटले नाहीत, कोणाशीही फोनवर संपर्क केला नाही। फक्त 26/11च्या कार्यक्रमाला याच मुंबई पोलीस इथं कार्यालयात ते आले होते, मुख्यालयात ते आले होते। मात्र त्यानंतरपासून त्यांनी ते मौन होते, ते बोलत नव्हते। म्हणून अनेक चर्चा सुरू झाल्या की एकनाथ शिंदे नाराज आहेत, त्यांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पद आणि एवढी ऑफर केली गेली। मग काहींनी अशी चर्चा फिरवली की त्यांनी बाहेरून समर्थन देण्याची घोषणा केली। हे सगळे थिअरीज होते, ज्या थिअरीजमध्ये कोणीही कन्फर्मेशन दिलं नाही, त्याला दुजोरा दिला नाही। मात्र आता एकनाथ शिंदे आज सकाळी अमित शहा यांची फोनवर त्यांच्यासोबत चर्चा झाली आहे आणि त्यानंतरपासूनच एकनाथ शिंदेंनी काही लोकांना भेटायला बोलवलेलं आहे, काही बैठका घेत आहेत, ठाण्यात बैठका घेत आहेत, मुंबईत बैठका घेत आहेत आणि 3 वाजता पत्रकार परिषद करून जे प्रश्न मीडियाने मांडले आहेत किंवा ज्या थिअरीज मीडियाने समोर आणलेल्या आहेत, फक्त न्यूज चॅनल्स नव्हे तर पेपर्समध्ये वर्तमानपत्रांमध्ये देखील अनेक थिअरीज समोर आल्या आहेत की एकनाथ शिंदे हे करू शकतात, एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेऊ शकतात। या सगळ्यांना उत्तर देण्यासाठी आणि महायुतीमध्ये या सगळ्यांमुळे जो एक निगेटिव्ह वातावरण होत होतं, तर निगेटिव्ह वातावरण दूर करण्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स आहे। त्यात एकनाथ शिंदे भूमिका घेतील की सरकारमध्ये आपण राहू, सरकारमध्ये आपण कशा प्रकारे राहू आणि ज्या ऑफर्सच्या बातम्या आल्या आहेत त्यालाही ते उत्तर देतील। म्हणून हे जे निगेटिव्ह एअर आहे त्याला क्लिअर करण्यासाठी, त्याला दूर करण्यासाठी हे सगळं केलं जातं किंवा ते पत्रकार परिषद घेत आहेत। जी माहिती येते की मोठा निर्णय घेतील, काय करतील, तसं वाटत नाही। सरकारमध्ये ते राहतील आणि सरकारमध्ये चांगल्या पद्धतीने राहतील, त्यांचे मंत्री राहतील। त्याबद्दलच एक सगळी जी अफवा आहे ती अफवा दूर करण्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स बोलावली गेली असं मला कळतंय। बरं गणेश, तुम्ही आपल्या सोबतच राहा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामधल्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद होणार आहे। थेट जाऊयात त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर। आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, निवासस्थानाच्या बाहेर कशी लगबग आहे, कशा हालचाली सुरू आहेत? अमोल, खरं म्हणजे कालपासून मुख्यमंत्री हे ठाण्यामध्ये आहेत। काल दुपारी ते वर्षा बंगल्यावरून निघाले। एक कार्यक्रम होता सकाळचा, तो कार्यक्रम आटपल्यानंतर दुपारनंतर मुख्यमंत्री हे वर्षा बंगल्यामधून निघाले होते, ते थेट ठाण्याच्या घरी आलेले आहेत। काल रात्रीच खासदार श्रीकांत शिंदे हे देखील दिल्लीवरून रात्री उशिरा परतलेले आहेत। त्यामुळे सध्या एकनाथ शिंदे यांच्या ठाण्याच्या यांच्या खासगी निवासस्थानावर सध्या एकनाथ शिंदे यांच्याबरोबर श्रीकांत शिंदे हे दोघे देखील आहेत। आणि खरं म्हणजे आज सकाळपासून अशी शक्यता सांगितली जात होती की आज एकनाथ शिंदे काहीतरी बोलतील किंवा काहीतरी प्रतिक्रिया देतील। गेले 2 ते 3 दिवसांपासून त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती। आता ज्यावेळी हे डिसाईड झालं, ज्यावेळी हे निर्णय झाला की आज बोलायचं आहे, त्याच्यानंतर इथे आता काही नेते जे आहेत ते येऊ लागलेले आहेत। सकाळपासून काही कार्यकर्ते आलेले होते, मात्र कोणालाही सकाळपासून देखील एकनाथ शिंदे हे भेटले नाहीत। सगळ्यांना सध्या तरी थांबायला सांगितलेलं आहे, वेट अँड वॉचची भूमिका होती। मात्र थोड्या वेळापूर्वी जो मेसेज आला की एकनाथ शिंदे आता बोलणार आहे, त्यामुळे नेमके काय बोलणार ह्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। केंद्रातून कोणती ऑफर आली की नाही आली, कोणत्या ऑफर नाकारल्या गेल्या, किंवा सध्या ज्या ऑफर आहेत किंवा या सरकारमध्ये येणारं जे महायुतीचं सरकार आहे त्यामध्ये शिवसेनेच्या पक्षाची भूमिका काय असेल, कोणत्या प्रकारे शिवसेना पक्ष या सरकारमध्ये सहभागी होणार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कदाचित आपल्याला थोड्या वेळानंतर ही मिळणार आहेत। कारण की अनेक दिवसांपासूनचे अनेक प्रश्न हे सध्या प्रलंबित आहेत आणि त्यांची उत्तरं ही अपेक्षित आहेत। बघूयात एकनाथ शिंदे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कशा प्रकारे देतात, काय म्हणून देतात। निश्चित अक्षय, या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून घेत राहू।
तुमचे धन्यवाद. आणि गणेश, तुम्ही सुद्धा त्या संदर्भातले अपडेट दिले, विश्लेषण केलं, त्याबद्दल तुमचेही आभार. तर दुपारी 3 वाजता एकनाथ शिंदे नेमकं काय बोलणार याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेल. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवसांच्या गॅप नंतर आज ते बोलणार आहेत. 2 दिवस त्यांनी कुठल्याही बैठका घेतलेल्या नव्हत्या, कुठल्याही कार्यकर्त्यांसोबत त्यांचा संवाद नव्हता, फोन घेत नव्हते आणि आज ते 3 वाजता पत्रकार परिषद घेत आहेत. एकनाथ शिंदे नेमकी काय घोषणा करतात, काय नेमकी त्यांची भूमिका मांडतात ते पाहणं खूप महत्त्वाचं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.